नवरात्रीत अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा, आपला दिवा सारखा विझू नये यासाठी दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी कोणती वस्तू टाकायची आहे, दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तेलामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे तेलात ऑक्सिजन खेळता राहील आणि आपला दिवा सारखा सारखा विझणार नाही, ही माहिती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली आहे। त्याचबरोबर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या दिव्याला खूप काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा विझतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारे दिव्याची काजळी काढून दाखवलेली आहे आणि 3-3 वेळा काढून दाखवलेली आहे। दिवा अजिबात शांत झालेला नाहीये। तर या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनुसार तुम्ही दिव्याची काजळी काढली तर तुमचा दिवा 9 दिवस काय अगदी 90 दिवस जशास तसा राहील, तुमचा दिवा काजळी काढताना शांत होणार नाही। त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करताना अखंड दिव्याचा मंत्र सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे। अखंड दिव्याची दिशा कोणती आहे, दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला करायची आहे, दिवा तेलाचा लावायचा आहे की तुपाचा लावायचा आहे, यासोबतच अजून बरीच माहिती असणारा अखंड दिवा कसा लावावा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आपलं YouTube चॅनल प्रांजली जोशीवर शेअर केलेला आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी यापूर्वी कधीही तुम्ही अखंड दिवा लावला नसेल तर या वर्षीपासून लावू शकता किंवा यापूर्वी तुमचा अखंड दिवा लावलेला सतत विझत असेल तर या पद्धतीने तुम्ही लावून बघा। अजिबात 9 दिवस तुमचा अखंड दिवा विझणार नाही, तो तशाच तसा राहील। नमस्कार।